मित्रहो, श्रावण आला की एकंदरीत सगळं वातावरण आल्हाददायी आणि चैतन्यपूर्ण होतं. वातावरणातला गारवा, संत पाऊस, चारी बाजूची हिरवळ हे सगळं दृश्य पाहून तमाम मानवजात हुरळून जाते. माणसांच्या मनात प्रेम, रोमॅन्स बहरू लागतो. निसर्ग नियमानुसार त्याला त्याच्या जोडीदाराची साथ खुणावू लागते. त्याच्या सहवासासाठी तो असूसला जातो. अनेक लव्ह स्टोऱ्या या श्रावणी मोसमात बहरू लागतात. अगदी सेम असंच काही दृश्य असतं भाद्रपद महिन्यात देखील. फक्त त्या महिन्यात माणसांच्या जागी असतात श्वान. म्हणजे श्रावणात ज्या सगळ्या फिलिंग्स माणूस फील करत असतो तेच सेम भाद्रपदात श्वानाला हवंहवंसं वाटत असतं. त्याच काळात त्या निर्मळ मनाच्या जीवाचं त्याच्या जोडीदारावरचं प्रेम उफाळून येतं आणि प्रेमात अखंड बुडालेले ते प्रेमी युगुल सगळ्या जगाला फाट्यावर मारून बिनधास्त ओपनली रोमॅन्स करताना दिसून येतात. गावाकडचे लोक त्यांच्यातल्या प्रेमाला वेगवेगळ्या अश्लील नावांनी बोलावतात, पण खरं तर ते फक्त आणि फक्त त्या दोन जीवांचं निखळं मिलन असतं. जसं शोलेमधल्या वीरूचं बसंतीवर, सैराटमधल्या परशाचं आरशीवर, इंस्टावरच्या निब्यांचं त्यांच्या निब्बीवर बेफाम प्रेम असतं, अगदी तसाच काहीसा तो प्रकार. त्या मिलनावेळी त्यांना संपूर्ण जगाचा विसर पडलेला असतो. त्यांचे श्वास एकमेकात गुंतलेले असतात. बाकीचं जे काही गुंतं ते इथं सांगणं योग्य ठरणार नाही. पण मुद्दा असा आहे की अख्ख्या वर्षभरात फक्त भाद्रपद महिन्यातच श्वानांच्या मनात तशी प्रेमाची पताका का फडकू लागते? प्रश्न गंभीर आहे, पण आपण त्याचं सायंटिफिक उत्तर शोधलेलं आहे. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. तर बघा मंडळी, श्रावण संपला की सुरू होतो भाद्रपद महिना. पावसाळी सुगीला टायमिंग असल्यामुळं लोकांची घाई गडबड कमी असते. हलकासा पाऊस काळ असतो, त्यामुळे लोकांना घरी जरा स्पेंड करायला निवांत टाईम मिळतो. हेमंत ऋतूचा गारवा आणि वसंत ऋतूची पालवी या दोन्हींचं एकत्रित चित्र भाद्रपद महिन्यात अनुभवायला मिळतं. त्या काळात झाडासकट प्रत्येक प्राणीमात्राच्या मनात चैतन्य, उल्हास, ओतपोत भरलेला असतो. नवनिर्माणाची भावना राहून राहून मनात उसळ्या मारत असते. एकूणच भाद्रपद उर्फ भादव्यात फ्रेश आणि एकदम भारी वातावरण असतं. त्यामुळं साहजिकच या काळात सजीवांमध्ये रोमॅन्सची फिलिंग खूप स्ट्रॉंग असते. नवजोडपी एकमेकांच्या सहवासासाठी असूसलेली असतात. मग ते जोडपं माणसाचं असो वा श्वानाचं. तो एक प्रकारे निसर्गाचा आविष्कारच म्हणावा लागेल की भादव्याच्या महिन्यात धर्तीवर पडणारी तिरकी सूर्याची किरणं श्वानांच्या शरीरातील काही संप्रेरक ॲक्टिव्ह करतात. त्या संप्रेरकांमुळं श्वानाच्या मनात चलबिचल वाढते, त्यांचे श्वास मोठे होतात, शरीर सुखाच्या विचारानं मन बिथरतं आणि आपसूक त्यांची पावलं ती हवीशी वाटणारी चूकभूल करण्यासाठी वळली जातात. त्यापैकी काही प्रियकरांच्या मनात आपल्या जोडीदाराचा विलाप सहन न झाल्यामुळं वो छुपी है कहा, हम तडपते यहाँ अशा टाईपची अतिव रोमॅन्टिक गाणीही वाजू लागतात. तर काही रंगीला मिजाजवाले आशिक आएगा मजा अब बरसात का, तेरी मेरी दिलकश मुलाकात का अशी टोकाव भावना आलेली गाणीसुद्धा गुणगुणू लागतात. असा आपला काही तुमच्यासारखा तज्ज्ञ मंडळींचा अंदाज आहे. मंडळी, जर आपण संबंधित विषयाच्या आणखीन खोलात जाऊन पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की भद्रमास उर्फ भाद्रपद उर्फ भादवा या महिन्याचा खरा संकेत मुक्तपणे स्वच्छंदी जगा असाच सांगितलेला आहे. पण झाल्या तिन्ही सांजा करुण शिनगार साजा, वाट पाहते मी ग येणार साजन माझा या गाण्याप्रमाणे वर्षभर आपल्या जोडीदाराची वाट पाहिलेल्या मादी किंवा नर श्वानांना त्या मुक्तपणाचा वेगळाच अर्थ खुणावतो. त्या चैतन्याच्या काळात आपल्यावरची सगळी बंधनं झिडकारून एकमेकांवरचं प्रेम व्यक्त करायला लागतात. मोकळं रान म्हणू नका, गल्ली बोळ म्हणू नका, एसटी स्टँड म्हणू नका, वडाचं झाड म्हणू नका, गावचा पार म्हणू नका, भरा बाजार म्हणू नका किंवा खुला रस्ता म्हणू नका. जिथं जाईल तिथं निसर्गाच्या हाकेला ओ देत ते त्यांच्यातल्या प्रेमभावनेला वाट मोकळी करून देतात. असो, आता आपण त्यामागचं जरा सायन्स समजावून घेऊ. तर मित्र बघा, जनरली मानवी प्रजनन चक्र हे सरासरी 28 दिवस टिकतं, पण श्वानांमध्ये ते गणित खूपच वेगळं असतं. मादी श्वान दर महिन्याला तिची प्रजनन सायकल चालवत नाही. ती सहसा वर्षातून एकदा किंवा दोनदाच तिची प्रजनन सायकल चालवते. त्यामुळे सरासरी दर 7 महिन्यांनी मादी श्वान तिला हवं असणारं चरमसुख शोधायचा प्रयत्न करते. आपल्या ग्रामीण भाषेत त्याला माझावर येणं असं काहीसं म्हणतात.
जसा मानवी मासिक पाळीचा कालावधी व्यक्तिपरत्वे बदलतो, त्याचप्रमाणे प्रत्येक मादी श्वानामध्ये सुद्धा तो बदलत असतो. त्यांच्या वेगवेगळ्या जातींमध्ये सुद्धा त्या प्रजनन सायकलचा कालावधी वेगवेगळा असू शकतो. मंडळी, मादी श्वानाच्या प्रजनन सायकलला एस्ट्रस सायकल असं म्हणतात आणि त्या सायकलला 3 वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये विभागलं गेलंय. समजून घ्यायला थोडं किचकट आहे, पण तुम्हाला इंटरेस्ट असेलच तर तुमच्या पटकन लक्षात येऊ शकतं. तर बघा, प्रोएस्ट्रस ही कुत्र्यांमधल्या उष्णता चक्राची सुरुवात असते. हा सायकलचा सुरुवातीचा टप्पा मानला जातो. त्यामध्ये फिमेल श्वानाच्या त्या लैंगिक अवयवांना सूज येणं आणि त्यातून रक्त वाहणं यासारख्या नैसर्गिक गोष्टी घडत असतात. त्या काळात नरश्वान कितीही काकुळतीला आला असला तरी मादी श्वान त्याला जवळ फिरकू किंवा मेटिंग करून देत नाही. तिची ती अवस्था साधारण 4 आठवड्यांपर्यंत टिकू शकते. पुढं सुरू होतो दुसरा टप्पा. त्या अवस्थेला उष्णता म्हणून सुद्धा ओळखलं जातं. ती अशी वेळ असते जेव्हा फिमेल श्वान मेल श्वानाला मेटिंग करून देते. ती अवस्था 3 ते 21 दिवसांपर्यंतची असू शकते. पुढं अखेरचा टप्पा असतो एनेस्ट्रस. जेव्हा फिमेल श्वानाची हीट सायकल थांबते तेव्हा तो टप्पा सुरू होतो. ती अवस्था साधारण 4 ते 5 महिने टिकते आणि त्या टप्प्यात श्वानांच्या भावना जागृत होण्याचं कोणतंही चिन्ह दिसत नाही. बरं, पण आपला फिमेल जोडीदार मेटिंगसाठी राजी आहे हे मेल श्वानांना कसं कळतं? तर बघा, जेव्हा फिमेल श्वान फुल मूडच्या अवस्थेमध्ये असते तेव्हा तिच्या लघवीच्या स्त्रावांमधून फेरोमोन नावाचे एक रसायन स्त्रवतं. त्या रसायनाच्या वासानं मेल श्वानांच्या मनात चलबिचल व्हायला सुरुवात होते. आता आपली हद से गुजर जाणे की वेळ आली आहे याची त्यांना जाणीव होते. पुढं मग अतिशय दबक्या पावलांनी जाऊन ते आपल्या जोडीदाराला मेटिंगसाठी राजी करायचा प्रयत्न करतात. दबक्या पावलांनी का? तर दरम्यानच्या काळात त्यांना त्यांच्या कॉम्पिटिटरपासून दूर राहायचं असतं. निदान मग मॅटर पाक भांडणापर्यंत जातो. तर एकूण असा सगळा प्रेमाच्या बहराचा म्हणजेच भादव्याच्या महिन्यातला काळ ते मनमुरादपणे जगून घेतात. बाकी श्वानांच्या त्या ओपन संबंध ठेवण्याबद्दलची एक पुराण कथा कधी ना कधी तुमच्या कानावर पडलीच असेल. ज्यांच्या नसेल पडली त्यांनी आपापल्या परीनं ती नक्कीच समजून घ्या. तर बघा, भादव्यात श्वानांकडून होणाऱ्या त्या प्रेम वर्षावाचा असा सगळा कुटाणा आहे. पण मित्र हो, इथं महिना महत्वाचा नाहीये. इथं महत्वाचं आहे त्या 2 दिल एक जान झालेल्या सजना सजनीचं प्रेम. ते व्यक्त करण्याची पद्धत भलेही आवेशपूर्ण असेल, पण त्यातल्या भावना मात्र निखळ आणि खऱ्या असतात. त्यामुळे त्यांच्या प्रेमसंबंधात दगड हाणून विघ्न आणताना 100 वेळा विचार करा. बाकी तुम्हाला ही श्वानांच्या अंतरंगात डोकावून पाहणारी क्रांतिकारी माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. या उपर अजून काही शंका असतील तर मनात कोणताही आकस न ठेवता कमेंट बॉक्सवर तुटून पडा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेषभर या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा. जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.